नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त ना? मस्तच असायला हवं. तर फ्रेंड्स, माझा आवाज जो आहे तो अजून बऱ्यापैकी ठीक झालेला नाही आहे, त्यासाठी खरंच सॉरी. तर आजचा आपल्या व्हिडिओचा विषय हा आहे की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसे करावे. आता नवरात्र येते आहे, तर नवरात्रात देवीची अत्यंत आवडती अशी सेवा कुंकुमार्चन ही आपल्याला करायलाच हवी. तर श्रीयंत्रावर अगदी सोप्या पद्धतीने कुंकुमार्चन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती व विधी अगदी सोप्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. कुंकुमार्चन कसे करावे, कधी करावे, कोणी करावे आणि श्रीयंत्र नसेल तर कुंकुमार्चन कसे करावे हे देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. तर माझ्याकडे हे श्रीयंत्र आहे. हे श्रीयंत्र मी 2 वर्षाआधीच घेतलेलं होतं. तर बघा, मीडियम साईजचं असं श्रीयंत्र आहे माझ्याकडे. तर सकाळी जेव्हा देवपूजा केली तेव्हाच मी श्रीयंत्राचा अभिषेक केलेला होता. तर मी दुधाने श्रीयंत्राचा अभिषेक केलेला आहे. जेव्हा आपण श्रीयंत्राचा अभिषेक करतो तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नमः असा अत्यंत साधा मंत्र जरी म्हटला 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा, तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य होईल, जसं शक्य होईल तसा तुम्ही मंत्र म्हणू शकता आणि श्रीयंत्राचा अभिषेक करू शकता. तुम्ही पंचामृताने देखील श्रीयंत्राचा अभिषेक करू शकता. तर मी इथे दुधाने श्रीयंत्राचा अभिषेक केला. त्यानंतर पाण्याने देखील मी श्रीयंत्राचा अभिषेक केला. श्रीयंत्र स्वच्छ धुवून घेतलं आणि मी देवाऱ्यात श्रीयंत्र ठेवून दिलं. सकाळी माझ्याच्याने कुंकुमार्चन झालं नाही, तर मी संध्याकाळी कुंकुमार्चन केलेलं आहे. आणि कुंकुमार्चन शक्यतोवर संध्याकाळीच करायला हवं, कारण की तिन्ही सांजा झालेल्या असतात आणि लक्ष्मी येण्याचा वेळ हा संध्याकाळी असतो. त्यामुळे जर आपण श्रीयंत्रावर संध्याकाळी कुंकुमार्चन केलं तर खूप चांगलं असतं. तर इथे बघा, श्रीयंत्र मी सकाळी स्वच्छ पाण्याने देखील धुवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मी स्वच्छ म्हणजेच देवाच्याच कपड्याने श्रीयंत्राला स्वच्छ पुसून घेतलं होतं आणि देवाऱ्यात ठेवून दिलेलं होतं. म्हणजे सकाळी मी इतर देवांसोबत श्रीयंत्राची देखील पूजा करून देवाऱ्यात ठेवलेलं होतं. हे बघा, अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर इथे मी कुंकुमार्चन करायला बसते आहे. तर मी आता श्रीयंत्र देवाऱ्यातनं काढते आहे आणि श्रीयंत्रावर जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा दिवे लावायच्या थोडं आधीच बसायचं, जेणेकरून मग तिन्ही सांजा होत येतात तेव्हा आपली आरती बरोबर तिन्ही सांजेच्या वेळेवर होते. तर मी इथे चौरंग घेतलेला आहे. चौरंगावर एक तामण ठेवलेलं आहे आणि देवाऱ्यातनं मी श्रीयंत्र काढलेलं आहे. बघा, श्रीयंत्राच्या आजूबाजूला कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे मी. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ घेऊ शकता. कमळगट्ट्याची माळ ही महालक्ष्मीला फार प्रिय आहे. तर इथे कुंकुमार्चन करण्यासाठी कुंकू घेतलेला आहे मी. बघा, तर आता जेव्हा आपण कुंकुमार्चन करायला बसतो तर त्याआधी जेव्हा श्रीयंत्र असतं त्यावर आपल्याला कुंकू, अक्षत, हळद वाहून म्हणजे श्रीयंत्राची थोडक्यात पूजा करून घ्यायची आहे. काही फुलं वगैरे असतील तर ते आपल्याला श्रीयंत्रावर वाहायचे आहे. श्रीयंत्राला धूप दीप ओवाळून घ्यायची आहे. आजूबाजूला असा तुम्ही धूप जाळू शकता. आणि इथे मी तेलाचा दिवा लावलेला आहे. तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही तुपाचा देखील इथे दिवा लावू शकता. आणि आपल्याला देखील पूजा करायच्या आधी आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवीला नमस्कार करायचा आहे, हात जोडायचे आहे की तुझी सेवा करते आहे, माझी सेवा गोड मानून घे आणि काही चूकभूल माझ्याच्याने झाली असेल तर ती क्षमा कर, असं म्हणून आपल्याला नमस्कार करून आपल्याला कुंकुमार्चनला सुरुवात करायची आहे. तर हे बघा, कुंकुमार्चन ह्या 2 बोटांच्या साह्याने आपल्याला करायचं आहे. ते म्हणजे करंगळीच्या बाजूचं बोट आणि अंगठा ह्याच्याच साह्याने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आता कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? कुंकुम अर्चन ह्याच्यामध्ये सगळा अर्थ लपलेला आहे. कुंकुम अर्चन म्हणजेच देवीला कुंकू अर्पण करणे, थोडक्यात कुंकवाने देवीला स्नान घालणे असा होते. म्हणजेच देवीच्या चरणापासून ते मस्तकांपर्यंत चिमूटभर कुंकू देवीचा नाम जप करत आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे. त्यालाच म्हणतात कुंकुमार्चन. तर बघा, अशा प्रकारे देवीच्या चरणापासून ते मस्तकांपर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्र असेल तर अशा प्रकारे श्रीयंत्राच्या खालच्या बाजूपासून तर वरच्या टोकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर आता तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही देवीच्या मूर्तीवर देखील कुंकुमार्चन करू शकता. देवीच्या टाकावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. म्हणजे जो देवीचा टाक असतो त्यावर देखील, किंवा फोटो जरी असेल ना देवीचा त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि हे काहीच नसेल तर तुम्ही सुपारीवर देखील कुंकुमार्चन करू शकता. आता कुंकुमार्चन का करतात? तर कुंकू हे शक्तिरूपी आहे आणि कुंकुमामध्ये दैवी तत्व, दैवी शक्ती ग्रहण करण्याचे सामर्थ्य हे सगळ्यात अधिक आहे. याच कारणामुळे देवीला कुंकुमार्चन केल्यावर देवीच्या मूर्तीतलं शक्तितत्व हे कुंकवात उतरते आणि त्यानंतर हेच कुंकू आपण आपल्या कपाळावर ग्रहण केलं तर देवीची दैवी शक्तीही आपल्याला प्राप्त होते. आणि ह्याचमुळे देवीला कुंकुमार्चन हे करत असतात.
तर आता कुंकुमार्चन करताना कुठला मंत्र म्हणावा? जर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असाल तर कुठला मंत्र म्हणावा? तर बघा, श्रीयंत्र हे अष्टलक्ष्मीचं यंत्र आहे. यामध्ये अष्टलक्ष्मी सामावलेल्या आहे. त्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर तुम्ही 108 वेळा हा मंत्र म्हणू शकता. जर तुम्ही मूर्तीवर कुंकुमार्चन करत असणार तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा मंत्र देखील तुम्ही 108 वेळा म्हणू शकता. किंवा मग ओम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा सुद्धा उच्चार करत करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता मंत्र किती वेळा म्हणावे हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही 108 वेळा 111 वेळा मंत्र उच्चार करू शकता. किंवा जर तुम्हाला वेळेचा अभाव असेल तर तुम्ही 11 वेळा 21 वेळा 51 वेळा अशा प्रकारे देखील मंत्र उच्चार करू शकता. तर बघा, इथे मी 108 वेळा ह्या मंत्राचा उच्चार केलेला आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 108 वेळा मी मंत्र म्हणत म्हणत माझं जे कुंकुमार्चन आहे श्रीयंत्रावर ते मी इथे करते आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर खरंच तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायला हवं. आणि कुंकुमार्चन कधी करावं हे देखील मी तुम्हाला सांगते. तर बघा, आता नवरात्रात तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, दसऱ्याला कुंकुमार्चन करू शकता, दिवाळीच्या दिवशीसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, पौर्णिमेला, मंगळवारी तसेच शुक्रवारी देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर बघा मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारे कुंकुमार्चन करा. जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला जर वेळेचा अभाव असेल तर तुम्ही 21 वेळा देखील मंत्र उच्चारण करून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. आणि ही इतकी प्रभावी सेवा आहे. मी गेल्या 2 वर्ष झाले कुंकुमार्चन करते आहे. मला या सेवेचा खरंच खूप फरक पडलेला आहे. जर आपल्याकडे व्यवसायात आपल्याला वृद्धी हवी असेल, आपल्याकडे जर पैशाची चणचण भासत असेल तर तुम्ही अशा प्रकारे श्रीयंत्रावर जर कुंकुमार्चन केलं तर नक्कीच आपल्याला याचा लाभ मिळतो. तर इथे कुंकुमार्चन माझं झालेलं आहे. त्यानंतर मी आता आरती करून घेते आहे. तर बघा, मी बरोबर 3 सांजेच्या थोडा आधी कुंकुमार्चन करायला बसले होते. तर इथे 15 ते 20 मिनिटांमध्ये माझं कुंकुमार्चन झालेलं आहे आणि आता मी आरती करते आहे. तर 3 सांजा झाल्या आहेत आणि माझी आता इथे आरती होते आहे. तर मी इथे आरती करते आहे. सगळ्यात पहिले गणपतीची आरती केली आणि त्यानंतर महालक्ष्मीची मी आरती इथे म्हणते आहे. तर माझी ही अत्यंत आवडती अशी सेवा आहे. मी बऱ्याच वेळा जसं शक्य होईल, माझ्याकडे पण लहान मुली आहे त्यामुळे मग मला जसं शक्य होते तसं मी कुंकुमार्चन करत असते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मैत्रिणींनो, तुम्ही देखील नक्की कुंकुमार्चन ही सेवा करून बघा. तर आता नवरात्र येत आहेत, तर येत्या नवरात्रात तुम्ही ही सेवा करू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, देवीला आवडणारी अत्यंत प्रिय अशी ही सेवा आहे. 9 दिवस नवरात्र असतात. तर तुम्ही नवरात्रामध्ये 9 दिवसांमध्ये कुठल्याही दिवशी ही सेवा करू शकता. पहिल्या माळेला देखील केली तरी चालते किंवा मधात तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की कुंकुमार्चन हे फक्त श्रीयंत्रावरच करत असतात. तर असं काही नाही आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्ही मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता किंवा काहीच नसेल तर सुपारीवर देखील कुंकुमार्चन करू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही अगदीच 21 वेळा देखील मंत्रजाप करून, म्हणजे मंत्र उच्चारण करून कुंकुमार्चन करू शकता. 21 वेळा तर सहजच शक्य आहे कोणालाही. 5 ते 10 मिनटं तर कोणाकडेही वेळ असतो. तर तुम्ही करू शकता कुंकुमार्चन अशा प्रकारे. आणि आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो की कुंकुमार्चन केल्यानंतर कुंकाचं काय करायचं? म्हणजेच कुंकुमार्चन केल्यानंतर लगेच आपण म्हणजे श्रीयंत्र उचलून ठेवायचं का किंवा देवीच्या मूर्तीला उचलून परत मंदिरात ठेवायचं का, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर इथे बघा, मी संध्याकाळी कुंकुमार्चन केलेलं होतं आणि त्यानंतर आरती देखील मी इथे केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आरती केल्यानंतर जवळजवळ 10 ते 15 मिनटं मी असंच कुंकुमार्चन केलेली जे तामण होतं, म्हणजे जे कुंकुमार्चन केलेलं होतं मी ते असंच राहू दिलेलं होतं. आणि 10 ते 15 मिनटानंतर मी श्रीयंत्रावरचं सगळं कुंकू काढून घेतलं आणि श्रीयंत्र जसं होतं तसं देवाऱ्यात ठेवून दिलं. तर तुम्हीसुद्धा 10 ते 15 मिनटानंतर श्रीयंत्र किंवा देवीची मूर्ती परत देवाऱ्यात ठेवू शकता. काहीही हरकत नाही. पण 10 ते 15 मिनटं ठेवायचं, कारण की आपण सेवा केलेली असते तर लगेच सेवा केल्या त्याला हलवायचं नाही. म्हणून 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही श्रीयंत्र किंवा देवीची मूर्ती देवाऱ्यात ठेवून
देऊ शकता। तर असं आहे। तर अशा प्रकारे आता बघा मी जे कुंकुमार्चन केल्यानंतर जे फुलं वगैरे वाहिलेले होते मी श्रीयंत्रावर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। जी कमळगट्ट्याची माळ होती ती सुद्धा साईडला करून घेतली आणि श्रीयंत्रावरचं जे कुंकू आहे ते सगळं मी काढून घेतलं। जेवढं शक्य होईल तेवढं श्रीयंत्रावरचं कुंकू व्यवस्थित काढून घ्यायचं आणि श्रीयंत्र परत देवारात ठेवून द्यायचं। आणि हे कुंकू आहे त्याचं काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते। तर हे जे कुंकू आहे ते आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे कुंकू आपल्याला आपल्या कपाळावर लावायचं आहे। आपल्या घरातले जे सदस्य असतील त्यांच्या कपाळावर देखील आपण हे कुंकू लावू शकतो। आपण कुठल्या शुभ कामासाठी बाहेर जात असू तर आपण ह्या कुंकाचा जर वापर केला म्हणजेच कपाळावर हे कुंकू लावून गेलं तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होईल। तर असं आहे। तर बघा इथे मी श्रीयंत्र देवारात ठेवून दिलं आणि ही मी आता एक डबी घेतलेली आहे आणि ह्या डबीमध्ये हे कुंकू आहे ते मी भरते आहे इथे। तर आता हे जे कुंकू आहे हे परत आपल्याला पूजेसाठी वापरायचं नाही आहे। हे कुंकू आता फक्त आपल्यासाठी वापरायचं आहे। तर अशा प्रकारे डबीत कुंकू भरून मी देवाऱ्यातच ही कुंकवाची डबी ठेवून दिलेली आहे आणि हे कुंकू रोज आपल्याला आपल्या कपाळावर लावायचं आहे। तर अजून मला इथे एक सांगायचं आहे की असं म्हणतात की श्रीयंत्र हे महालक्ष्मीचं आसन आहे आणि महालक्ष्मी तिचं आसन सोडून कुठेही जात नाही। त्यामुळे जर आपल्या घरात श्रीयंत्र असेल आणि आपण अशा पद्धतीने जर श्रीयंत्राची सेवा केली, आपल्याला जशी शक्य होईल तशी सेवा केली तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होत राहते, पैशाची अडचण भासत नाही, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा इथे माझी सेवा झालेली आहे आणि मी जे कुंकू आहे ते अशा पद्धतीने डबीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी माझ्या कपाळावर देखील हे कुंकू लावलेलं आहे। सिंदूर म्हणून देखील मी हे कुंकू लावलेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कुंकुमार्चन कसे करावे, कधी करावे आणि श्रीयंत्र नसेल तरी देखील तुम्ही कुंकुमार्चन कसे करावे हे अगदी साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर मी अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। भेटते परत अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि हो, काळजी घ्या।